नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मकर संक्रांत जवळ येत आहे, त्यानिमित्त गुळाच्या पोळ्या कशा बनवायच्या याची रेसिपी बघणार आहोत। माझी आजी या पद्धतीने गुळाच्या पोळ्या बनवत होती, त्या पद्धतीने मी आणि माझ्या आईने बनवलेल्या आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम इथे सेंद्रिय गूळ घेतलेला आहे, तो गूळ खिसून घ्यायचा आहे, खिसणीने बारीक खिसून घ्यायचा आहे। हा जो गूळ आहे, हा गूळ बनवलेला 2 वाटी घ्यायचा आहे। आता मी खिसलेला आहे तो वाटीमध्ये भरत आहे आणि अशा पद्धतीने 2 वाटी हा गूळ घ्यायचा आहे। एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे। एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी तीळ घ्यायचे आहेत। हे पांढरे तीळ आहेत, हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत, चांगले भाजायचे आहेत। जाड बुडाचंच पातेलं घ्यायचं आहे, म्हणजेच तीळ हे करपणार नाहीत। आता हे मी भाजून घेत आहे। अशा पद्धतीने हे लालसर झालेले आहेत। आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात गार होण्यासाठी। त्याच पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप वितळल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे। बेसन सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे। बेसन भाजताना बारीक गॅसवरच भाजायचं आहे। आता मी हे बेसन भाजून घेत आहे। अशा प्रकारे बेसन भाजून घेतलेलं आहे। आता हे बेसन गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तीळ आपले गार झालेले आहेत, आता ते मिक्सरवरनं बारीक करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तीळ हे बारीक करून घेतलेले आहेत, मिक्सरवर बारीक केलेले आहेत। आता आपण जे बेसन भाजलेलं होतं ते बेसन सुद्धा गार झालेलं आहे। त्यामध्ये हे तीळ आपण जे मिक्सरवरनं बारीक केलेले होते ते त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा वेलची पूड त्यामध्ये घालायची आहे। नंतर त्यामध्ये 2 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हाताने मिक्स केलं तर चांगलं मिक्स होतं, म्हणून मी हाताने मिक्स केलं आणि अशा पद्धतीने गोळा बनवलेला आहे। आता हा गोळा एका डब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। आदल्या दिवशी मी हा गूळ बनवून ठेवलेला होता आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ह्या पोळ्या केलेल्या आहेत, म्हणजे हा गूळ 1 दिवस पूर्ण मुरलेला आहे। मुरल्यामुळे पोळ्या ह्या खूप चांगल्या होत्यात। आता दुसऱ्या दिवशी मी एका ताटामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि आपण हे घट्ट मळून घ्यायचं आहे। जसं आपण पुरीसाठी मळतो घट्टसर, त्याच पद्धतीनं हे मळून घ्यायचं आहे। आता मी हे पीठ मळून घेत आहे। घट्टसर अशी पोळीची कणिक आपण मळून घेतलेली आहे आणि आता ही अर्धा तास झाकून ठेवायची आहे। काल आपण जो गूळ बनवला होता, डब्यामध्ये ठेवला होता, तो आता सुट्टा करून घ्यायचा आहे। आता आपण पोळ्या करायला घेऊयात। आता पोळ्या करताना अशा पद्धतीने ह्या पोळ्या करायच्या आहेत, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तशा पद्धतीने पोळ्या करायच्या आहेत। आता मी ह्या पोळ्या करून घेत आहे, म्हणजेच माझी आई करत आहे ह्या पोळ्या।
कडा ज्या आहेत त्या पूर्णपणे चिटकून घ्यायच्या आहेत, नाही तर पोळी फुटू शकते, त्यामुळे चांगल्या चिटकून घ्यायच्या आहेत। गुळाची पोळी लाटताना शक्यतो तांदळाचं पीठच वापरायचं आहे। आता हे पीठ लावून आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे। लाटताना ही पोळी हलक्या हाताने लाटायची आहे। ह्या पोळीची जी कडा आहे ती कातणीने कापून घ्यायची आहे। आता ही पोळी तव्यावर बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे। ह्याच्यावर तूप तेल काहीही सोडायचं नाहीये। आता ही बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे, दोन्ही साईडनं चांगली भाजून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनं भाजून घेत आहे। भाजून घेतल्यानंतर ही दुमडायला मी सुरीचा वापर केलेला आहे आणि मग ही दुमडली आहे आणि गार करायला ठेवून द्यायची आहे। एका पेपरवर मी ही गार करायला ठेवलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीनं पोळ्या गार झाल्यानंतर मी एका डिशमध्ये सर्व केलेल्या आहेत। अशा पद्धतीनं तयार आहेत गुळाच्या पोळ्या। अगदी सोपी रेसिपी आहे ना, रेसिपी नक्की करून बघा। माझ्या आजीची रेसिपी आहे, माझी आजी याच पद्धतीनं रेसिपी बनवायची। त्याचबरोबर आपण ह्यावर तूप ठेवणार आहोत, तुपाबरोबर ह्या खूप सुंदर लागतात। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली, टेस्ट कशी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं तर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर अपलोड झालेल्या रेसिपीजचं नोटिफिकेशन येईल। तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।